आता पुढील अध्याय आहे अध्याय 219. कोटी तीर्थ महात्म्य वर्णन. कोटी तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. नर्मदा दक्षिणे कूले तीर्थम कोटीश्वरम परम यत्र स्नानं च दानं च सर्वं कोटी गुणम भवेत. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर कोटीश्वर नावाचे उत्तम तीर्थ आहे, जिथे स्नान व दान कोटीपट होते. तिथे गंधर्वांसहित सर्व देवगण तसेच शुद्ध अंतःकरण असलेल्या ऋषींना पृथ्वीवरील अत्यंत दुर्लभ सिद्धी प्राप्त झाली. राजा, तिथे देवगण व ऋषींद्वारा कोटीश्वर महादेवाची स्थापना झाली. त्या देवादिदेव कोटीश्वराचे दर्शन करून मनुष्य अत्युत्तम सिद्धी प्राप्त करतो. श्रेष्ठ राजा, त्या तीर्थात जे काही शुभाशुभ कर्म मनुष्य करतो ते करोडपट होते. तिथे दक्षिण मार्गात स्थित जे श्रेष्ठ मुनी असतात ते सिद्धी प्राप्त करून मरणोत्तर निश्चितच पितृलोकात जातात. शास्त्रानुसार श्री नर्मदाच्या उत्तर तटावरील जे श्रेष्ठ मुनी होते ते सर्व पूर्वीच देवलोकात पोहोचले आहेत. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटी तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 219 अध्याय पूर्ण झाला. तर हे कोटी तीर्थाचं आधीसुद्धा वर्णन आलेलं आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 220. लोटनेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेद दराधीश लोटनेश्वरमुत्तमम् उत्तरे नर्मदाकुले सर्वपातक नाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजा, त्यानंतर श्री नर्मदाच्या उत्तर तटावर सर्व पाप विनाशक उत्तम लोटनेश्वर तीर्थात जावे. राजा, तिथे देवादिदेव श्री शंकराच्या दर्शनाने अगदी तत्क्षणी मनुष्याचे 7 जन्माचे अर्जित पातक नष्ट होते. बाल्यावस्थेत व तारुण्यात जे पाप केले जाते ते सर्व देवादिदेव श्री शंकराच्या दर्शनाने नष्ट होते. युधिष्ठिर राजाने सांगितले, ब्राह्मण श्रेष्ठ, त्रैलोक्यात श्री नर्मदाचे चरित्र आश्चर्यजनक आहे. आपण सांगितलेले हे सर्व चरित्र पापविनाशक आहे. जर एकच श्रेष्ठ तीर्थ सर्व तीर्थांचे फल देणारे असेल तर त्याबाबत मी ऐकू इच्छितो, तेव्हा कृपा करून त्वरित कथन करावे. श्रेष्ठ महात्मा, आपल्या कृपेने त्रैलोक्यातील दुर्लभ प्रश्नाचेही समाधान झालेले मी बांधवांसह ऐकले. सर्व प्रश्नांच्या जाणकारांपैकी श्रेष्ठ ज्ञाता या अजून एका प्रश्नाचे उत्तर ऐकून आपल्या कृपेने मी व बंधू प्रसन्नता प्राप्त करू. श्री मार्कंडेय वदले, श्रेष्ठ बुद्धिमान राजा, वा अत्युत्तम अशा बुद्धिमान राजास त्रैलोक्यात काहीही दुर्लभ नाही. हे भरतवंशोत्पन्न राजा, ज्याला धर्म अर्थ काम व मोक्षाचे यथार्थ ज्ञान असते, त्या बुद्धिमानाने वेळोवेळी त्यानुसारच कृती करावी. तेव्हा तुझ्या या कल्याणकारी प्रश्नाचे उत्तर देतो, जे श्रवण करून पृथ्वीवर मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. श्री नर्मदा सर्व नद्यांमध्ये श्रेष्ठ तीर्थमय तसेच मंगलमय आहे. विशेषतः रेवा सागर संगमात ती विशेष पुण्यदायी आहे. प्रिय श्रेष्ठ राजा, त्या संगमस्थानी येत असलेल्या श्री नर्मदा देवीला पाहून त्या देवीला प्रणाम करून ही कोण श्रेष्ठ नदी मला येऊन मिळते आहे असा महासमुद्र मनातल्या मनात विचार करत असताना त्याच्या लक्षात आले, अरे ही तर सदाशिवाच्या तेजोमय लिंगातून उत्पन्न झालेली उत्तम श्री नर्मदा. हे जाणून महोदधी श्री नर्मदे सम्मुख गेला. त्याने स्वतःला श्री नर्मदेजवळ लोटले, जिथे ही महानदी श्री नर्मदा महासमुद्रात प्रविष्ट झाली. तिथेच भगवान श्री शंकराचे दिव्यलिंग वर प्रकट झाले. नद्यांमध्ये श्रेष्ठ महाभाग्यशाली श्री नर्मदा त्याच लिंगातून उत्पन्न झाले आहे व शेवटी तिथेच विलीन झाली. त्यामुळेच श्री नर्मदा अतिपुण्यदायी आहे. श्री नर्मदा तटावर नित्य निवास करणारा मनुष्य सदा तिचेच जलपीत सर्व यज्ञांचे दीक्षाफल तसेच दररोज सोमपानही प्राप्त करतो. जो तिथे स्नान करून लोटनेश्वराचे पूजन करतो तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. राजा, वाचिक मानसिक व कर्माद्वारे झालेले पाप लोटनेश्वरास पोहोचल्यावर पूर्णतया नष्ट होते. कार्तिकी पौर्णिमेला तेथील दर्शन विशेष पुण्यदायी आहे असे श्री शिवशंकराचे वचन आहे. श्रेष्ठ राजा, सर्व पापनाशक महत्वासंबंधी तुम्ही श्रवण करा.
येणाऱ्या कार्तिकी पौर्णिमेला तिथे जाऊन चतुर्दशीला उपवास करून श्री नर्मदा जलात स्नान करून पितृदेवतांचे तर्पण व श्राद्ध करून लोटनेश्वराचे पूजन करून रात्री जागरण करावे. हे करणाऱ्यांचे जीवन व क्रियाकर्म सफल होते. ज्याने एकाग्र चित्ताने भगवान लोटनेश्वराचे दर्शन केले नाही तो निस्संदेह पंगू असतो किंवा त्याचे जीवन व्यर्थ असते. जो त्या संगमावर विधीपूर्वक स्नान करून मंगलगीत नृत्यासह जागरण करतो त्याच्या कुळात पिशाच बाधा नसते व तो दूषित योनीत जात नाही. त्यानंतर भल्या पहाटे सरणारी रात्र पाहून सागराला नमस्कार करून स्नानविधीने आमंत्रण देऊन स्नान करावे व करवावे. विष्णुरूपी तीर्थाचे स्वामी, आपणास माझा नमस्कार असो. हे देवा, आपण माझ्याजवळ स्थिर राहावे. लवण म्हणजेच खाऱ्या पाण्याच्या सागराच्या सानिध्यात आपणही असावे हा आमंत्रण मंत्र आहे. हे पांडव, त्यानंतर अग्निरूप तेज, आनंदपूर्ण वीर्य धारण करणारे शरीर व अमृताची नाभी श्री विष्णू आहेत. हे सत्यवचन म्हणत नदीपती समुद्रात स्नान करावे. शेकडो हजार जन्माचे पातक त्या लवण सागरात स्नान केल्याने नष्ट होते. हे कुरुक्षेत्र, अन्यथा देवयोनी हा समर्थ महासागर देवांना कुशाग्रानेही स्पर्श करण्यास योग्य नाही. तू सर्व रत्नांचे आगर असल्यामुळे प्रधान स्थान आहे. तसेच तू सर्व रत्नांची खाण आहेस. सर्व देवांमध्ये प्रधान देवेश, तुला माझा नमस्कार असो. तू हे अर्घ्य ग्रहण कर. हा अर्घ्य मंत्र आहे. पितृदेव ऋषींचे तर्पण केल्यानंतर तटावर लोकपाल सदृश्य 5 श्रेष्ठ ब्राह्मणांसह श्रद्धापूर्वक अनुष्ठान करावे. प्रथम लोकपालांना यथाविधी प्रतिष्ठापित करून अन्य ब्राह्मणांसह विधीपूर्वक पूजन करावे व निज पापपुण्याचे सर्वतः निवेदन करावे. बालपणापासून वार्धक्यापर्यंत जे पाप केले त्या पापांचा पाढा त्यांच्यासमोर म्हणून लोकपालांना आमंत्रित करावे. बालपणापासून वार्धक्यापर्यंत जे पाप केले ते जवळच बसलेल्या ब्राह्मणाला मी सांगितले असे म्हणून देवांच्या मागे पुढे लोटांगण घालून त्या पंचलोकपालांना सांत्वना देऊन स्नान करावे. हे राजा, त्यानंतर यथाविधी पितरांच्या निमित्ताने श्राद्ध करावे. हे केल्याने मनुष्याच्या सर्व पापांचा क्षय होतो. जो स्वतःला अथवा स्वतःचे शुभाशुभ कर्म जाणू इच्छितो त्याच्या श्रद्धेसंबंधी ऐका. त्या तीर्थात मनुष्याने लोळत जावे. जर तो पापात्मा असेल तर अन्य दिशेस जाईल, पण धर्मात्मा असेल तर नदीकडे जाईल. अशा स्थितीत पापकर्मी मनुष्याने पूर्वसंचित पाप समजून त्या श्रेष्ठ तीर्थात स्नान करून विधीपूर्वक दान करावे. लोटनेश्वराच्या पूजनाने सर्व पाप नष्ट होते. सरळ लोळत जाणाराही सर्व पापातून मुक्त होतो असे समजून तिथे स्नान करावे जिथे श्री शंकराचे सानिध्य आहे. राजा, अशा प्रकारे मनुष्याने तिथे स्नान करून वेद पारंगत ब्राह्मणांचे यथाविधी सर्व पाप शमनार्थ पूजन करावे. हे नृपश्रेष्ठ, हे तीर्थ शुभ गुणांनी युक्त आहे. तुम्ही त्या तीर्थाचा महिमा एकाग्र चित्ताने ऐका. त्या तीर्थात जो मनुष्य स्नान करून पितृदेवांचे तर्पण करतो व भक्तिभावाने पितृश्राद्ध करतो, तसेच सत्पात्री ब्राह्मणांना गाय, भूमी, सुवर्ण दान करतो, तो श्रेष्ठ विमानात चढून स्वर्गलोकात अनेक वर्ष पूजित होतो. श्री नर्मदाच्या सर्व तीर्थात स्नानदानाचे मिळणारे फल श्री नर्मदा महोदधी संगमात मनुष्य प्राप्त करतो. सुवर्ण, चांदी, तांबे, मणी, मोत्यांचे आभूषण, गाय, बैल, भूमी, धान्य आदी दान केल्यास अक्षय फल प्राप्त होते. त्या तीर्थात शुभाशुभ चिंतन केल्यास निस्संशय यथायोग्य फल मिळते. युधिष्ठिर, त्या तीर्थात जो मनुष्य भक्तिपूर्वक देहत्याग करतो त्याचे पुण्यफल ऐका. तो करोड वर्ष शिवमंदिरात क्रीडा करून इहलोकात वेदांग जाणणारा ब्राह्मण होऊन उत्तम कुळात जन्म घेतो. तिथे पुत्र पौत्रवान, बुद्धिमान, धनधान्य संपन्न, व्याधीमुक्त होऊन शतवर्ष जीवित राहतो. सोमनाथाची 12 वेळा यात्रा तसेच कार्तिकी पौर्णिमेला व कृत्तिका नक्षत्र योग असल्यास पूजन केल्यास मिळणारे पुण्य लोटनेश्वर तीर्थास गेल्यावर मिळते. गया, गंगा, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य व पुष्कर तीर्थक्षेत्री गेल्यास मिळणारे पुण्य लोटनेश्वराच्या दर्शनाने मिळते. हे शुभ आख्यान भक्तिपूर्वक श्रवण करणारा सर्व पापातून मुक्त होऊन रुद्रलोकात जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील लोटनेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 220वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे लोटनेश्वर तीर्थ. इथं नर्मदा मैया जेव्हा सागराला
मिळण्यासाठी मिलन होण्यासाठी वाहत येत असते, त्यावेळेला सागराला सुद्धा तिच्याविषयी जे भाव निर्माण होतात, तर ती येत असताना सागर पण तिच्याकडे स्वतःला लोटून देतो आणि ज्या ठिकाणी ते सागराने स्वतःलाही तिच्या मिलनासाठी सागर पण आतुर आहे आणि स्वतःला लोटला आहे, तिथं शिवलिंग निर्माण झालेलं आहे स्वयंभू. तर त्यामुळे ती भगवंतातनं निर्माण झाली आणि तिथे पुन्हा भगवंतात विलीन झाली. अशा पद्धतीने हे इथं असं शिवलिंग तयार झालेलं आहे. असं हे लोटनेश्वर तीर्थ आहे आणि त्यामुळे सागराने स्वतःला लोटलं म्हणून लोटनेश्वर तीर्थ असं तिथं शिवलिंगाचं पण नाव लोटनेश्वर लिंग आहे. तर असं हे तीर्थ आहे. त्यामुळे या तीर्थाचं महात्म्य खूप मोठं आहे. म्हणून हे एक तीर्थ पण किती अन्य पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जे फल प्राप्त होतं तसं फल देणारं हे तीर्थ आहे, असं इथे मार्कंडेय ऋषींनी राजा युधिष्ठिरला सांगितलेलं आहे. तर असं हे लोटनेश्वर तीर्थ आहे. पुढील अध्याय आहे अध्याय 221. हंसेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततो गच्छेत्तु राजेंद्र रेवाया दक्षिणातटे क्रोशद्वयान्तरे तीर्थम तीर्थादनुत्तमम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, राजेंद्र, त्यानंतर श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर मातृतीर्थापासून 2 कोस अंतरावर उत्तम तीर्थास जावे, जे शत्रुत्व विनाशक अत्युत्तम पुण्यदायक हंसेश्वर नावाचे तीर्थ आहे. पूर्वी कश्यप कुलोत्पन्न दाक्षायणीचा पुत्र हंस कठोर तप करून श्री ब्रह्मदेवाचे वाहन बनला. एकदा तो श्री ब्रह्मदेवाच्या आज्ञेविना व्याकुळ झाला. हे युधिष्ठिर, दक्ष यज्ञाचा विध्वंस झाल्यावर शिवगणांनी तिरस्कृत होऊन त्यांचा त्याग करून तो अन्यत्र पळून गेला. श्री ब्रह्मदेवाने आठवण केल्यावरही जेव्हा तो आला नाही, तेव्हा श्री ब्रह्मदेवाने त्या हंसाला शाप देऊन पदच्युत केले. तेव्हा हंस स्वतःला शापग्रस्त मानून त्वरित श्री ब्रह्मदेवाकडे गेला व प्रणाम करून म्हणाला, मी तिर्यक योनीत उत्पन्न झालो आहे. तुम्ही मला शाप देणे अयोग्य आहे. विवेकशून्य मन होणे हा तिर्यक जीवांचा स्वभाव आहे. तरी देखील हे देवा, मी पापी आहे, कारण मी स्वामीचा त्याग केला. पण मी काय करू? पितामह, पाठलाग करणाऱ्या उग्र शिवगणांना घाबरून अचानक तुम्हाला सोडून पळालो. हे प्रभू, आजही दृष्टीसमोर भय असल्यामुळे तुम्ही स्मरण करूनही मी तुमच्याजवळ आलो नाही. श्री मार्कंडेय वदले, अशा प्रकारे श्री ब्रह्मदेवांसमोर क्षमायाचना करणारा तो सुंदर नयनांचा अतिदीन हंस दीर्घ श्वास घेऊन पुन्हा म्हणाला, प्रभू, पापी, मूर्ख, अज्ञानी असा मी आपल्या चरणी लीन आहे. या तिर्यक जीवाचे रक्षण करा. या सृष्टीचे रचनाकार आपण एकच देव आहात. ही अनेक प्रकारची सृष्टी आपणच रचली आहे, तेव्हा मलाही आपणच निर्माण केले आहे. त्यामुळे श्री ब्रह्मदेव, हा दोष साक्षात आपलाच आहे. आपण मला शाप देण्यास व माझ्यावर दया दाखवण्यास समर्थ आहात. आपल्याशिवाय अन्य कोणास मी शरण जाऊ? सेवाधर्मापासून विचलित झालेला असा मी दास दंडनीय आहे. हे पूज्य, अशा या दीनभक्ताचे रक्षण करा. विद्या अविद्या, धर्म अधर्म, सत्य असत्य, दिवस रात्र हे आपल्यामुळेच प्रकट होतात. आपणच जगाचे नाना भाव निर्माण करतात. एक स्वरूप आपणास मी शरण आलो आहे. एक असूनही आपण विविध तसेच विचित्र कर्मवश बहुरूपी आहात. निष्कर्मी असूनही अखिल कर्म करणारे आहात. तेव्हा मी आपणास एकमेव रक्षण करत्यास शरण आलो आहे. वर्णीय आपणास माझा नमस्कार असो. वरदायी आपणास माझा नमस्कार असो. धारणकर्ता विधाता आपणास माझा पुनः पुनः नमस्कार असो. हे प्रभू, शिक्षा संस्कार रहित व निरक्षर अशी माझी वाणी आपली काय स्तुती करू शकेल? माझ्यात काय सामर्थ्य आहे? काय विशिष्ट ज्ञान आहे? तेव्हा माझ्या या वचनास क्षमा करावी. श्री मार्कंडेय वदले, राजा हंसाने असे म्हटल्यावर श्री ब्रह्मदेवाने प्रसन्नपणे सांगितले, तुला शिक्षा दिली आहे. हंस पक्षी, तू दुःखी होऊ नकोस. तू तप करून अंतःकरण शुद्धी कर, ज्यामुळे तू शापमुक्त होशील. तू या तीर्थात स्नान कर, श्री शंकराची स्थापना कर, श्री नर्मदाची सेवा कर.
तुला त्वरित उत्तम स्थान प्राप्त होईल. लक्षात ठेव की उत्तर दक्षिण तटावरील अनेक तज्ज्ञांना यज्ञ करून करोडो गायी अन सुवर्णाच्या महादानाने जे फल प्राप्त होते ते श्री शंकराच्या स्थापनेने प्राप्त होते. ब्राह्मण हत्या, मद्यपान, सुवर्णचोरी शिवाय गुरुपत्नीशी समागम करणारे सुद्धा श्री नर्मदा तटावर भगवान श्री शंकराची स्थापना करून सर्व पापातून मुक्त होतात. यामुळे श्री शंकरापासून उत्पन्न श्री नर्मदाच्या तटावर सदाशिवाची स्थापना करून तू सर्व पापातून मुक्त होऊन उत्तम पद प्राप्त करशील. श्री ब्रह्मदेवाने हे सांगितल्यावर तो हंस संतुष्ट होऊन आनंदाने म्हणाला, मी असेच करीन, आणि त्वरित उत्तम श्री नर्मदा तटावर पोहोचला. त्याने तिथे काही काळ तप करून श्री शंकराची स्थापना केली. हे भरत वंशोत्पन्न राजा, स्वतःच्या नावाने अत्युत्तम हंसेश्वराची स्थापना करून व पूजन करून त्या श्रेष्ठ पक्षाने उत्तम स्थान प्राप्त केले. युधिष्ठिर, त्या हंसतीर्थ क्षेत्री स्नान करून भगवान श्री शंकराचे पूजन केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते. एकाग्र चित्ताने श्री शंकराची स्तुती करणाऱ्यास कधी दैन्य प्राप्त होत नाही. श्रेष्ठ राजा, इथे श्राद्ध दीपदान व ब्राह्मणांना यथाशक्ती भोजन देऊन मनुष्य स्वर्गलोकात पूजित होतो. हे पार्थ, जो भक्तिपूर्वक त्रिकाळ वा एक वेळाही श्री शंकरांचे पूजन करतो आणि श्रेष्ठ ब्राह्मणाला नवप्रसूत गाय दान करतो, तो 60,000 वर्ष शिवलोकात पूजित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील हंसतीर्थेश्वर महात्म्य वर्णन नावाचा 221वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे हंसतीर्थ, किती सुंदर अध्याय आहे की हंसाने तप करून पद प्राप्त केलं, तो ब्रह्मदेवाचा वाहक बनला आणि तिथं पुन्हा त्याने ब्रह्मदेवाची अवज्ञा केली किंवा भयाने, आणि त्यामुळे जो शाप ब्रह्मदेवाने दिला त्यातनं मुक्त होण्यासाठी पुन्हा ब्रह्मदेवाच्या साधनेनुसार नर्मदा तटी तप केलं आणि पुन्हा त्याने आपलं पद प्राप्त केलेलं आहे. तर असा हा हंसेश्वर तीर्थ आहे. पुढील एक अध्याय वाचू आणि आपण थांबू. पुढील अध्याय आहे अध्याय 222 तिलादेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततः क्रोशांतरे गच्छेत तिलादं तीर्थमुत्तमं तिला प्राशणकृद्यत्र जाबालिः शुद्धिमाप्तवान. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, त्यानंतर 1 कोस अंतरावर स्थित उत्तम तिलाद तीर्थास जावे, जिथे तिळ प्राशन करणाऱ्या जाबालीने शुद्धी प्राप्त केली. हे भरत वंशोत्पन्न राजा, माता पित्याचा त्याग करणारा, बंधू भार्येबाबत अधाशी, पुत्र विक्रय करणारा, गुरुशी कपट करणारा अशा दोषांनी समाविष्ट तो पुरुष जिथे जिथे जात असे तिथे तिथे सत्पुरुषांकडून त्याचा धिक्कार होई. सभेत वा अन्यत्र त्याला कोणी कधीही साथ देत नसे. राजा, असा तो लज्जास्पद ब्राह्मण पापशुद्धीची गती न जाणल्यामुळे खूप काळ महाचिंताग्रस्त होता. सर्व तीर्थांना जात असताना त्याने एकदा श्री नर्मदेतही स्नान केले. हे कुंतीपुत्र, श्री नर्मदा तटावर अनिवापच्या जवळ पोचल्यावर व्रतधारी जाबाली तिळ प्राशन करून राहत होता. काही काळ तिळाचे 1 वेळा प्राशन करून त्याने 1, 3, 6, 12, 15 दिवस व नंतर महिनाभर निर्वाह केला. शिवाय पुढे तिळाचेच ग्रहण करत कृच्छ चांद्रायण आदी व्रत पूर्ण करून क्रमशः वर्षभरात तो तिळव्रतधारी बनला. काही काळ लोटल्यावर भगवान श्री शंकर प्रसन्न झाले नि त्याला इहलोक परलोक शुद्धी तसेच शिवलोकात गती मिळाली. त्यानेही स्वतः श्री शंकराची स्थापना केली. इहलोकात भगवान श्री शंकराला तिलादेश्वर नाव प्राप्त झाले. त्यावेळेपासून ते तिलादेश्वर तीर्थ सर्व पापनाशक म्हणून प्रसिद्ध झाले. त्या तीर्थावर चतुर्दशी, अष्टमी, एकादशीला स्नान करून उपवास करत तिळाचे हवन, तिळाचे लेपन, तिळ भोजन, तिळ स्नान व तिळमिश्रित जलपान तसेच तिळदानाने मनुष्य अनेक पापातून मुक्त होतो.
तिळाने शिवलिंगास अवगुंठन करावे, तिळाच्या तेलाचा दीपक द्यावा. हे केल्यास मनुष्य रुद्रलोक प्राप्त करतो आणि 7 पिढ्या पवित्र करतो. श्राद्धात तिळाच्या पिंडदानाने निंदनीय कर्म केलेले पूर्वजही उत्तम गती प्राप्त करतात. स्वर्गलोकातील पूर्वज श्राद्ध व ब्राह्मण भोजनाने अक्षय तृप्ती प्राप्त करून अनेक वर्ष प्रसन्न राहतात. राजा, हे करणारा मनुष्य माता पितांनी पत्नीच्या कुळाचा उद्धार करून त्यांना स्वर्गात घेऊन जातो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील तिलादेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 22वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे हा जो आहे जाबाली, काय नाव दिलं इथे, जाबालीच. तर हा जाबाली अत्यंत त्याची कर्म हीन होती आणि त्यांनी तिळ ग्रहण करून इथं तिळ सेवन करून इथं नर्मदा तटी तपस्या केलेली आहे आणि तो पापमुक्त झालेला आहे. तर त्यामुळे त्या ते केवळ तीळ सेवन करून तपस्या केल्यामुळे ह्या तीर्थाला तिळावरून नाव पडलेलं आहे, तिलादेश्वर तीर्थ. तर हे तिळाचं महत्त्व, वारंवार तिळाचं महात्म्य खूप सांगितलेलं आहे इथे प्रत्येक ठिकाणी. तर पापमुक्त करण्यासाठी तिळ महत्त्वाची भूमिका निभावतात हे इथे लक्षात येते. एक छोटासा अध्याय तो घेऊन आपण थांबू. अध्याय 223 वासवेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. ततक्रोशांतरे पार्थ वासवं तीर्थमुत्तमं वसुभिः स्थापितं यत्र स्थित्वा व द्वादशाब्दकं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पार्थ, त्यानंतर 1 कोस अंतरावर स्थित उत्तम वासव तीर्थास जावे, जिथे अष्टवसूंनी त्यामध्ये कोण अष्टवसू कोण आहेत तर धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्युष व प्रभास या अष्टवसूंनी 12 वर्ष राहून अविकारी भवानीपती श्री शंकराची स्थापना करून इंद्रियांवर ताबा मिळवून श्री नर्मदाच्या या तीर्थावर तप केले. राजश्रेष्ठ, तेव्हा त्यांच्यावर श्री शंकर प्रसन्न झाले. श्री महेश्वराने प्रत्यक्ष प्रकट होऊन त्यांना इच्छित उत्तम वर दिला. त्यानंतर वसुगणांनी श्री महेश्वराला स्वतःच्या नावाने तिथे स्थापित केले व आशुतोषला प्रसन्नपणे प्रणाम करून ते स्वलोकात निघून गेले. तेव्हापासून हे तीर्थ वासव तीर्थ नावाने प्रसिद्ध झाले. महाराज, जो त्या तीर्थात विधिपूर्वक यथाप्राप्त वस्तूंनी श्री शंकराचे पूजन करतो आणि शुक्ल किंवा शुक्ल पक्षातील अष्टमीला अथवा दररोज यथाशक्ती प्राप्त वस्तूंनी पूजन करून दीपक अर्पण करतो, तो 8000 वर्ष भगवान श्री शिवशंभूजवळ निवास करतो. त्यानंतर तो गर्भवास अनुभवत नाही. फूल, पान, फळ व धान्यादी सुलभ वस्तूंनी भगवान श्री शंकराचे पूजन करणाऱ्यास कधी दैन्य प्राप्त होत नाही. तो सर्व दुःखरहित होऊन स्वर्गलोकात पूजित होतो. जो 1 दिवसही वासवेश्वर तीर्थात निवास करतो तो पाप समूहांना भस्म करून सूर्यासमान स्वर्गात प्रसन्न राहतो. त्या क्षेत्री भक्तीने ब्राह्मणांना सुंदर भोजन देऊन वस्त्रांनी दक्षिणा द्यावी. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील वासवेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 223वा अध्याय पूर्ण झाला. इथे दिलंय 1 दिवस जरी राहिला तरी सुद्धा त्या 1 दिवस इथे काय दिलंय की जो 1 दिवसही वासवेश्वर तीर्थात निवास करतो तो पापसमूहांना भस्म करून सूर्यासमान स्वर्गास प्रसन्न राहतो. आता इथे हे एकाच तीर्थाच्या बाबतीत नाही आहे, तर हे प्रत्येक तीर्थाच्या बाबतीत प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी ते तेवढं सामर्थ्य आहे की आपलं चित्त शुद्ध करण्याचं सामर्थ्य त्या तीर्थाच्या ठिकाणी आहे. केवळ एवढंच आहे की आपण अंतर्मुख होणं आवश्यक आहे. आपण तिथे असलेला निसर्ग तो सुद्धा ज्या दृष्टीने सूक्ष्म दृष्टीने पाहायचा आहे तो पाहत आपण आपल्या आतमध्ये राहणं आणि आपल्या अनुसंधानात राहणं, भगवत चिंतनात राहणं, असं आपण जर तिथं केलं, सर्व काही पाहत सर्व काही करत ती ऊर्जा अनुभवत आपण जर स्वतःला तिथं समर्पण करत आपण भगवत चिंतनात राहिलो तर प्रत्येक तीर्थ तिथे मग 1 रात्र राहो किंवा किती जो काही वेळ राहो किंवा तिथून भ्रमण करो, चालो किंवा तिथे विश्राम करो किंवा तिथे साधनेला बसो किंवा जे काही करो
ते सर्व अनेक पटींनी आपणाला फल प्राप्त करून देणार आहे. म्हणजे इथे काही दिवस जे करायला लागतील ते तिथे काही तासांत आपलं चित्त शुद्ध होण्यासाठी आपल्याला ते तीर्थ, तिथली ऊर्जा, तिथं या सर्व विभूतींनी केलेली साधना आणि स्वतः मैयाची ऊर्जा आपल्याला मदत करत असते. तर हे आपण असा हा सार ह्या प्रत्येक अध्यायातून घेणं आवश्यक आहे. एक त्यानंतर एकच 2 मिनिटच अध्याय 224 कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडेय उवाच ततः क्रोशांतरे पार्थ तीर्थम कोटीश्वरम परम यत्र स्नानं च दानं च जप होमार्चनादिकम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, पार्थ, त्यानंतर 1 कोस अंतरावर स्थित श्रेष्ठ कोटीश्वर तीर्थात जावे, जिथे स्नान दान जप होम पूजा आदी भक्तिपूर्वक केल्यास सर्व करोडपट होते. तिथे सर्व देव गंधर्व ऋषी सिद्ध स्तुतिपाठक श्री नर्मदाच्या दर्शनार्थ समुद्राजवळ गेले. त्या सर्व करोडोंनी एकत्रित श्री नर्मदा सागर संगमात अनुपम आनंद प्राप्त करून स्नान केल्यावर श्री शंकराची स्थापना करून कोटीश्वर नावाने भगवान श्री शंकराचे विधिपूर्वक निज भक्तीनुसार पूजन केले. सर्वांनी संतुष्ट केल्यामुळे सर्वांना कोटीश्वर तीर्थात महासिद्धी प्राप्त झाली. त्यामुळे ते तीर्थ सर्व तीर्थांत श्रेष्ठ आणि अनुपम पुण्यदायी आहे. हे राजा, त्या तीर्थात जे शुभाशुभ कर्म केले जाते ते सर्व करोडपट होते. त्या तीर्थात जो कोणी श्रेष्ठ भक्ती मार्गात स्थित होतो तो पितृलोकात उत्तम अमृतपद प्राप्त करतो. जे श्री नर्मदाच्या उत्तर दक्षिण तटावर वास्तव्य करतात ते माझ्या बुद्धीनुसार निश्चितच देवलोकात जातात. युधिष्ठिर, बिल्वपत्र, रुई, धोत्रा तसेच कुशद्वारा किंवा ऋतुफळ पुष्पाने श्री शंकराचे पूजन नाना धार्मिक विधीने मंत्रांद्वारे करावे. धूप दीप नैवेद्याने श्री शंकराला प्रसन्न करणारा शिवलोकात जाऊन 14 इंद्रांच्या कालापर्यंत तिथे निवास करतो. इथे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी योगावर पूजनाचे विशेष फल मानले जाते. नृपश्रेष्ठ, चतुर्दशी व अष्टमीला नित्य भगवान श्री शंकराचे श्री शिवशंकराचे पूजन करून भक्तिपूर्वक श्रेष्ठ ब्राह्मणांना भोजन दिल्यास मनुष्याला उत्तम गती प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील कोटीश्वर तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 224 अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने हे कोटीश्वर तीर्थाचं पुन्हा एकदा कोटीश्वर तीर्थ आले. तिथं समूहाने साधना झालेली आहे आणि त्यामुळे तिथली ऊर्जा ही खूप मोठी आहे हे इथे सांगितले. त्यामुळे तिथे कमी वेळात जास्त फलप्राप्ती होते पुण्यकर्म सत्कर्माचं. आणि त्याच प्रकारे तिथे केलेलं कोणतंही विकर्म ते त्याची सुद्धा प्रभाव हा जास्त असतो. तर इथं आपण थांबूयात आणि उद्या भेटूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.